मी मामाच्या घरी सुट्टी घालवायला गेले होते, पण जेव्हा मी घरी परतले तेव्हा आई म्हणाली, हे तुझे एवढे बदललेले काय आहे? काय करून आलीस तू मामाकडे? मला तर आता लोकांमध्ये जायची लाज वाटेल. आई अशी का बोलत होती हे मला जेव्हा समजलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मी रेश्मा. नुकतीच माझी 12वीची परीक्षा संपली होती. सुट्टी असल्यामुळे मी घरीच निवांत दिवस घालवत होते. परीक्षेचा ताण, अभ्यास, प्रॅक्टिकल्स या सगळ्यामुळे मी अगदी दमून गेले होते. पण आता मात्र खूप दिवसांनी शांत श्वास घेत होते. काही दिवस मला घरी छान वाटलं, पण दुसरं काहीच करायला नसल्यामुळे मला हळूहळू बोर होऊ लागलं होतं. एका दुपारी घराची बेल वाजली. आई किचनमध्ये काम करत होती, त्यामुळे तिने मला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मी दरवाजा उघडला आणि समोर पाहते तर काय, माझा मामा, आईचा सक्का भाऊ अचानक दारात उभा होता. मी त्याला किती वर्षांनंतर बघत होते. मी उत्साहात आईला आवाज दिला. आईला त्याला पाहून एकदम धक्का बसला. लगेच तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं, कारण जवळपास 10 वर्षांनी ते दोघं भेटत होते. काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांच्यात थोडे वाद झाले होते, पण म्हणतात ना, रक्ताच्या नात्यावर कितीही धूळ पडली तरी त्या धुळीतूनही मायेचा सुवास हा येतच असतो. मी मामाला लहानपणी पाहिलं होतं, पण तो आता फारच स्मार्ट दिसत होता. कुठल्याही चित्रपटात हिरो असतो अगदी तसा. आई आणि मामा एकमेकांना बघतच राहिले. दोघांनाही आपण इतके वर्ष वेगळे राहिल्याचं दुःख जाणवत होतं. मी आईला म्हणाले, आई, आता तुम्ही दारातच सगळ्या गप्पा मारणार आहात की घरातही येणार आहात? तेव्हा आई आणि मामा घरात आले. थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसलो. मामाने जुन्या आठवणी काढल्या आणि वातावरण अगदी घरगुती झालं. तो म्हणाला, ताई, आता मी स्थिर स्थावर झालो आहे. मी गावाकडे छान घर बांधलंय. आता लग्न करायचंय. माझ्यासाठी एक छानशी मुलगी शोध. आपण धूमधडाक्यात लग्न करूया. आई खूप दिवसांनी इतकी आनंदी दिसत होती. मामा म्हणाला, रेश्माचं सध्या काय चालू आहे? तेव्हा आई म्हणाली, सध्या ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तेव्हा मामा म्हणाला, अरे वा, तुझी इच्छा असेल तर चल माझ्यासोबत गावाला. असंही मी आता घरात राहून राहून वैतागले होते. जेवणानंतर मामा निघायला उठला. त्याने आईला आणि मलाही घट्ट मिठी मारली. मला ती मिठी थोडी वेगळी वाटली, कारण कोणीतरी इतक्या प्रेमाने पहिल्यांदाच मिठी मारली होती. मामाची गाडी दारात उभी होती. तेव्हा त्याला आठवलं, अरे, माझा मोबाईल आतच राहिला आहे. रेश्मा, जरा घेऊन येतेस का? मी आत धाव घेतली, मोबाईल आणला आणि त्याला दिला. तेव्हाच मामा आईला म्हणाला, ताई, रेश्माची परीक्षा संपली ना, मग तिचं काय? बिचारी घरी बसून कंटाळत असेल. माझ्यासोबत पाठव, तेवढाच तिला काही दिवस चेंज होईल. आई किंचित अडखळली. ती म्हणाली, अगं, तो एकटाच राहतो, त्याच्याकडेही तुला बोर होईल. पण मी उत्साहाने तयार झाले. काहीतरी नवीन पाहायला, अनुभवायला मिळेल अशी माझी कल्पना होती. शेवटी माझ्या हट्टापायी आईनेही परवानगी दिली. मामा तर खूपच खुश झाला. आम्ही रात्री प्रवासाला निघालो. रस्ता खूप लांब होता. गप्पा, विनोद, कॉलेजचे किस्से अशा गप्पांमध्ये वेळ छान जात होता. नंतर मला झोप आली आणि मी गाडीतच झोपी गेले. सकाळी जाग आली तेव्हा मी एका सुंदर बेडवर होते. मी चक्रावले. मी गाडीत होते, मग इथे कशी? मामा हसला आणि म्हणाला, तू झोपली होतीस म्हणून तुला मीच इकडे आणलं. आपण पोहोचल्यावर मी तुला उठवायचा प्रयत्न केला, पण तुला झोप खूप लागली होती. मामाचं घर पाहिलं तर मला थक्क व्हायला झालं. खूप मोठा बंगला, भन्नाट इंटेरियर, महागड्या वस्तू, जसा की राजवाडाच. मामा म्हणाला, चल आधी नाश्ता करू, मग मी सगळं घर तुला दाखवेन. नाश्त्यानंतर मामाने त्याचं घर दाखवलं. काही वेळाने आम्ही त्याच्या घरातील जिममध्ये पोहोचलो. त्याने घर खूपच भव्य दिव्य बनवलं होतं. मी त्याला मजेशीरपणे विचारलं, मामा, तू रोज जिम करतोस? मला पण शिकवशील? तो हसला, हो, पण लवकर उठावं लागेल बरं. दुसऱ्या दिवशी मी उत्साहाने व्यायाम करायला उठले. पहिल्याच दिवशी जिम करून माझं शरीर भरून आलं होतं आणि मला अंगदुखी सुरू झाली होती. मी मामाला विचारलं, हे मला काय होतंय? मामा म्हणाला, तू पहिल्यांदाच व्यायाम केला आहेस, त्यामुळे हे तर होणारच. 2-3 दिवसात तुलाही सवय होईल. त्या संध्याकाळी मामा गाणे लावून बसला होता. तो गात होता, ताल धरत होता. मीही तिथे गेले. अचानक त्याने मलाही डान्स करायला बोलावलं आणि म्हणाला, चल थोडा डान्स करू. आजूबाजूला कोणी नव्हतं. मी थोडी संकोचली, पण घरगुती वातावरणामुळे होकार दिला. तो शांतपणे हळूवार तालात नाचत होता. काही सेकंद मला अस्वस्थ वाटलं, काही सेकंद छानही वाटलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणासोबत डान्स करत होते. मी मात्र लगेच भानावर येऊन बाजूला झाले. मामा हसत म्हणाला, अगं, मी तुझा मामा आहे. मी तर फक्त मज्जा करत होतो. मीही शांत झाले. पुढचे काही दिवस मी नियमित व्यायाम करत होते, पण मला सतत अंगदुखी होत होती. महिन्याभरात हळूहळू मला शरीरात बदल जाणवायला लागले. व्यायाम, दूध, मसाज
या गोष्टींमुळे शरीरात काही बदल होणं हे तसं सामान्यच, पण मी कधीच इतका व्यायाम केला नव्हता. त्यामुळे मलाही वाटत होतं हे सगळं जिममुळेच होतंय. महिना पूर्ण झाला, सुट्ट्या संपत आल्या आणि मी घरी परतले. मामा मला सोडून लगेच निघून गेला आणि घरात पाऊल टाकताच आईने मला रागाने कानशिलात लगावली. हे तुझे एवढे बदललेले काय आहे? काय करून आली आहेस तू मामाकडे? लोकांमध्ये जायची लाज वाटेल आता मला. मी अवाक झाले. मला काहीच समजत नव्हतं. आई वारंवार बोलत होती, हे आयुष्यभराच्या लाजेचं कारण बनणार आता. तू हे काय केलंस? आईचा अवतार बघून मी रडत म्हणाले, आई मी काहीच केलं नाही. आम्ही व्यायाम करायचो, दूध प्यायचो, बस. पण आईचे जुने विचार, समाजाची भीती, तिचा अनुभव सगळं तिच्या डोक्यात बडाबडा फिरत होतं. तिला वाटलं मी एखादी भयंकर चूक करून आली असेल. आईचा आरोप, तिचा राग, तिचं बोलणं यामुळे माझ्या मनातही विचित्र विचार येऊ लागले. मी विचार करू लागले, माझ्या शरीरात एवढा बदल का झाला? रोज दूध पिणं, मालिश हे विचार चुकीचे होते, आधारहीन होते. पण आईच्या बोलण्यामुळे माझं डोकं गोंधळून गेलं. शेवटी मी गैरसमजत मामाला फोन केला आणि मामावर रागावले. मी आणि आईने मामाला घरी बोलावलं. आई त्याच्यावर आरडाओरड करू लागली. मीही रागात म्हणाले, तू माझ्यासोबत चूक केलीस. मामा गोंधळला. अगं रेश्मा, काय बोलतेस तू? मी तुझा मामा आहे. तू माझ्यावर असा आरोप कसा करू शकतेस? तू झोपली होतीस म्हणून तुला उचलून आणलं आणि मालिश फक्त अंगदुखीसाठी करत होतो. पण आम्हाला त्याचं काही पटत नव्हतं. मामा म्हणाला, मला माहीत आहे हे का झालंय. मी एका व्यक्तीला बोलावतो, थांबा. थोड्या वेळात एक गृहस्थ आला. तो डॉक्टर होता, मामाचा बालपणीचा मित्र आणि एक प्रख्यात तज्ज्ञ. डॉक्टरांनी शांतपणे आईला समजावलं, ताई तुम्ही जे समजत आहात ते चुकीचं आहे. रेश्मा 17-18 वर्षांची आहे. या वयात शरीरात नैसर्गिक बदल होतात. हार्मोनल चेंजेसमुळे शरीराची वाढ, अंगयष्टीत बदल, चेहऱ्यावर तेज हे सगळं सामान्य आहे. तो पुढे म्हणाला, जिम केल्यामुळेही शरीरात बदल येतात. तिच्या केसात घट्ट त्वचेत, स्नायूमध्ये हलकी वाढ दिसते. हे पूर्णपणे सुरक्षित आणि नैसर्गिक आहे. कुठलाही गैरअर्थ इथे नाही. माझ्या आणि आईच्या चेहऱ्यावरचा गोंधळ हळूहळू नाहीसा झाला. डॉक्टर म्हणाले, मामा म्हणजे तुमचा भाऊ, त्याच्यावर शक घेण्यासारखं काहीही नाही, फक्त गैरसमज झाला आहे. आईला तिचा गैरसमज समजला. तिने मामाची आणि माझी माफी मागितली. मलाही वाटलं मी घाईघाईत चुकीचे निष्कर्ष काढले. मामा सगळं ऐकूनही शांत होता. उलट तो म्हणाला, ताई गैरसमज होणं स्वाभाविक आहे, सोड हा विचार आता. घरातील वातावरण पुन्हा पूर्वीसारखं झालं. मी मामाला घट्ट मिठी मारली. माफ कर मामा, मी तुझ्यावर चुकीचा आरोप केला. तो हसला. अगं बाळा, माफी कशाला? तू घाबरली होतीस म्हणून तसं वाटलं. आता सगळं ठीक आहे, हेच महत्त्वाचं. आजही हा प्रसंग आठवला की मनाला एकच जाणवतं, गैरसमज हे कोणत्याही नात्याचे सर्वात मोठे शत्रू असतात. कधीकधी आपण भावनांच्या भरात चुकीचे निष्कर्ष काढतो आणि नाते तुटण्याची वेळ येते. पण संवाद, संयम आणि योग्य माहिती हे गैरसमज दूर करण्याचे सर्वोत्तम उपाय आहेत. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.